नुकत्याच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे 2 आमदार निवडून आले. मात्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा अद्याप रिक्त आहेत. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. राज्यात प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षालाही विधानसभेच्या 288 जागांवरील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याचा अधिकार आहे. अखेरीस महायुतीमध्ये जे जागा वाटप होईल त्यानुसार उमेदवार दिले जातील असेही अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेत विजय मिळाल्याने महायुतीत उत्साह संचारला आहे. महायुतीचे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अजितदादा गट तर विधानसभेच्या 288 जागांचा सर्व्हे करणार आहे, जेणेकरून पक्षाची ताकद कळणार असून त्यानुसार उमेदवार देता येणार आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं. तसेच 54 पेक्षा अधिक जागांवर आमचा दावा असेल असं अजितदादा गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच आमदारांबाबतचं एक मोठं विधानही त्यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. यावेळी सोयगाव तालुक्यात झालेल्या बेफाम पावसामुळे नद्यांना पूर आला असून पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने 2 बैलांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यातील 3 नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी देखील पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावं असं आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांवर आम्हाला 1% विश्वास नाही. शरद पवारांनी मराठा समाजाला समजावलं तर तोडगा निघेल असं थेट आवाहन हाके यांनी केलंय. छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांची भेट घेत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातलं वातावरण गढूळ झालं आहे. तुम्ही लक्ष घाला असं आपण पवारांना सांगितलं असा दावा भुजबळांनी केला आहे. त्या भेटीनंतर लक्ष्मण हाकेंनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना राज्यातील मराठा ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. तुम्ही राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे इतर कोणापेक्षाही तुम्हालाच महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीची सूक्ष्म जाण आहे असे भुजबळ यांनी म्हटले. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षा शरद पवार यांचे स्थान महत्त्वाचे असल्याचा एक प्रकारचा मेसेज गेला होता. हीच गोष्ट शिंदे गटाला खटकली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना या संदर्भात भाष्य केले. मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून कालच शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक येथे पोहोचले. छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही भेट नेमकी का झाली याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण काय आहे यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. 10:15 वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी 1-1.5 तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछाण्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. 1.5 तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही असं छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. मात्र हा चित्रपट राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात असल्याची टीका काहींनी केली आहे. निवडणुकीत फायदा व्हावा या उद्देशाने हा चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याचं म्हटलं गेलं. त्यावर आता निर्माते मंगेश देसाई यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. हमी वादात राहणारे उत्तराखंड ज्योतिषपीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद 15 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.
यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला विरोध करून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद चर्चेत आले होते. राम मंदिर पूर्ण झाले नसताना प्राणप्रतिष्ठा करण्यास शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिले होते. त्यामुळे शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा होते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतीच पार पडलेली विधान परिषदेची निवडणूक चांगलीच चुरशीची झाली. आपले सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीने आपली ताकद पणाला लावली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही त्याचा सकारात्मक परिणाम दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. यात भाजपचे नेते परिणय फुके यांचा देखील समावेश आहे. फुके हे विधान परिषदेचे आमदार झाले असले तरी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना शिंगावर घेण्यासाठी ते भंडारा गोंदिया जिल्ह्यात सक्रिय राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. तिहार तुरुंग प्रशासनाकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वैद्यकीय अहवालावर आम आदमी पार्टीकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. तिहार तुरुंगात शुगर लेव्हल अनेक वेळा खाली गेल्याची कबुली दिल्याचे आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी दिली आहे. शुगर लेव्हल कमी झाल्यामुळे अरविंद केजरीवाल झोपेत असतानाच कोमात जाऊ शकतात. शुगर लेव्हल कमी झाल्यानं ब्रेन स्ट्रोकचा धोकाही असतो. तिहार जेलच्या अहवालानुसार अरविंद केजरीवालांचं वजनही कमी झालं आहे. ओबीसी नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्याबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर खेडकर यांनी स्वतंत्र कक्षाची मागणी, स्वतःच्या आलिशान गाडीला अंबरदिवा लावणे, वरिष्ठांचा कक्ष ताब्यात घेणे यासारख्या गोष्टी केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली होती. आता त्यांनी MBBSच्या प्रवेशासाठीही ओबीसी नॉन क्रिमिलेअर कोट्याचा वापर केल्याची बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 5 ते 6 मते फुटल्याचा आरोप केला जातोय. या आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केल्याचा दावा करण्यात येतोय. तसंच महाविकास आघाडीतील आमदारांनी आम्हाला समर्थन दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र अद्याप याबाबत अधिकृत खुलासा आलेला नाही. यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने कोट्यवधी रुपये देऊन आमदारांना विकत घेतल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. लाडकी बहीण ॲपवर राज्यातील 44 लाख बहिणींची नोंद आतापर्यंत झाली आहे. तसेच 10 लाख अर्जांची आवेदने खात्यापर्यंत पोहोचली आहेत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना जुलैपासून 1500 रुपये देण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या राखी पौर्णिमेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी 2 कोटी लाभार्थीचा डाटा कसा भरणार हा मोठा प्रश्न होता. या संदर्भातील सर्व्हर वारंवार ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे आजपासून म्हणजेच 15 जुलैपासून शासनाने नवीन पद्धत तयार केली आहे. URL पद्धतीने महिलांची खाती उघडली जाणार आहे. विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन मैलचं अंतर पार करत पंढरीकडे चालत आहेत. आषाढी एकादशी निमित्त अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.